घटनांचा आढावा आपल्याला बुलेटिनमध्ये घ्यायचा आहे। बुलेटिनमधली पहिलीच बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या फोटोनंतर आता त्यांचा हादरवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलाय। या रिपोर्टमध्ये देशमुखांचा मृत्यू जबर मारहाणीत झाल्याचं समोर आलंय। त्यांच्या शरीराच्या बहुतांश भागांवर मारहाणीच्या जखमा होत्या। मारहाणीमुळे त्यांचं अंग काळनिळ पडलं होतं। नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण केल्याचं ही रिपोर्टमधून उघड झालंय। संतोष देशमुखांच्या हनुवटी, कपाळ, दोन्ही गालांवर गंभीर जखमा आहेत असं पोस्टमार्टम अहवालात लिहिलेलं आहे। तसंच संतोष देशमुखांच्या हनुवटी, कपाळ आणि दोन्ही गालांवर गंभीर जखमा आहेत। नाकातून रक्त बाहेर येऊन ते सुकलंय। छातीवर उजव्या आणि डाव्या बाजूला तसंच बरगडीवर मारहाणीमुळे जखमा झालेल्या आहेत असंही पोस्टमार्टम मध्ये लिहिलेलं आहे। डाव्या खांद्यावर जखमा आहेत। मारहाणीमुळे जखमांच्या खुण्या काळानिळ्या पडल्या आहेत। तर याच संदर्भात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद अधिकची माहिती देत आहेत। तर योगेश, काय सांगाल? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। आता पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलेला आहे, नेमकी काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघू शकतो की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला। नवनवीन व्हिडिओ असतील, फोटो असतील दोषारोप पत्रातून समोर आले। मात्र विशेष बाब या ठिकाणी नमूद करावी लागेल आपल्याला की ज्या दोषारोप पत्रातून आता नवी एक धक्कादायक माहिती समोर आली, जे की म्हणजे संतोष देशमुख यांना अमानुषपणे जी मारहाण करण्यात आली होती, याच मारहाणीचा जो शवविच्छेदनाचा अहवाल आहे दोषारोप पत्रातून ते अहवाल समोर आलेला आहे। धक्कादायक अहवाल म्हणावा लागेल। संतोष देशमुख यांना जबर प्रकारची मारहाण म्हणजे या ठिकाणी करण्यात आली होती, ही देखील माहिती धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। दुसरी बाब म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे नमूद करावी लागेल की संतोष देशमुख यांना इतक्या जबर प्रमाणात मारहाण करण्यात आली होती की ती इतकी गंभीर मारहाण आहे की त्याच्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हनुटी असेल, कपाळ, दोन्ही गालावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत। त्याचबरोबर छातीवर उजव्या डाव्या बाजूला तसेच बरगाड्यांवर गंभीर स्वरूपाची मारहाण केल्याचं देखील अहवालामधून समोर आलेलं आहे। संतोष देशमुख यांच्या डाव्या खांद्यावर तीव्र जखमा, दंड, कोपर, त्याचबरोबर मुठीवर देखील गंभीर स्वरूपाची मारहाण असल्याचं देखील धक्कादायक माहिती अहवालामधून समोर आली। त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या मारहाणीमुळे संतोष देशमुख यांना जबर प्रकारच्या मारहाणीमुळे हातपाय काळे पडले। त्याचबरोबर निळ्या रंगाच्या देखील निळ्या काळ्या निळ्या झाल्याचं देखील स्पष्टपणे नमूद करावे लागेल। त्याचबरोबर मांडी, गुडघा, नडगी आणि बरगाड्यांसमोर बेदम मारहाण केल्याचं देखील धक्कादायक माहिती अहवालामधून समोर आली। त्याचबरोबर संतोष देशमुख यांना जबर मारहाणीमुळे अंगामध्ये जवळपास 2 ते 2.5 लिटर रक्त साठल्याचं देखील धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। आणि विशेष म्हणजे संतोष देशमुख यांना जवळपास 2 ते 2.5 तास। धन्यवाद योगेश दिलेल्या माहितीसाठी। तर वडिलांच्या क्रूर हत्येचे फोटो पाहिल्यानंतर वैभवी देशमुखने टाहो फोडलाय। वैभवीचं काळीज पिळवटून निघाले, तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते, डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते। हत्येआधी सरपंच देशमुखही मारेकऱ्यांकडे याचना करत होते, माझे हातपाय तोडा मात्र लेकरांसाठी सोडा अशी विनवणी त्यांनी केली। मात्र मारेकऱ्यांनी कसलीही दयामया न दाखवता त्यांची निर्घृणपणे हत्या केली। ही धक्कादायक माहिती आरोपपत्रातून आता समोर येतेय। जे त्यांनी अमानुष केलेलं कृत्य त्याला म्हणजे तोंड नाही आज काही बोलायला। आणि जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आली ती तर कोणावर येऊ नये। आणि जसं त्याच्यामध्ये इतकं सुद्धा आहे की माझे वडील शेवटी सुद्धा सांगतायत मला माझ्या मुला मुलीसाठी जगू द्या आणि जे माझ्या गावासाठी आहे मला माझ्या गावाला पुढे न्यायचंय, मला माझ्या गावासाठी जगू द्या। ते इतकं तळमळ व्यक्त करत असताना सुद्धा म्हणजे यांना कोणाचा तरी वरच्या सरकारचा किंवा कोणाचा तरी हात असल्याशिवाय हे असं करणं शक्य नाहीये। आता बातमी समोर येते सांगली जिल्ह्यातून संतापजनक अशी बातमी आहे। शिवशाही बसमध्ये 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आलाय। बसच्या सीटमध्ये हात घालून तरुणीशी अश्लील चाळे करण्याचा प्रकार समोर येतोय। आष्टा ते सांगली दरम्यान मार्गावर हा प्रकार घडलेला आहे। नराधम वैभव कांबळे पोलिसांच्या ताब्यात आहे। आष्टा ते सांगली दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। सांगलीतून अतिशय संतापजनक अशी बातमी समोर येते।
याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय पाटील। तर विजय, काय सांगाल? शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग झालेला आहे, नेमकी काय अधिकची माहिती? सांगलीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। तरुणी ही पुण्याला शिकायला होती आणि ती परवा मध्यरात्री पुण्याहून सांगलीला येत होती आणि या दरम्यान आष्टा ते सांगली दरम्यान जो तरुण पाठीमागे बसला होता त्याने अश्लील चाळे या ठिकाणी केले होते आणि तरुणीने सांगली बस स्टँड वरती येताच पोलिसांना ही माहिती दिली। मात्र तरुण हा पळून जात होता। पोलिसांनी त्याला पाठलाग करून त्या तरुणाला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर त्याला अटकही केलेली आहे। जी, धन्यवाद विजय दिलेल्या माहितीसाठी। तर सांगलीतली एक संतापजनक प्रकार आपण पाहतोय। शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग झालेला आहे। पुण्याहून ती सांगलीला येत होती अशी माहिती समोर येते। या सविस्तर बातम्यांनंतर इतरही राज्यभरातल्या महत्त्वाच्या राजकीय घटनांचा आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून। पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंची भेट घेतली। सातपुडा बंगल्यावर मुंडे बहीण भावाची भेट झाली। राजीनाम्यानंतरच्या पहिल्याच भेटीत तब्बल 1.5 तास चर्चा झाली आहे। भारतात होणाऱ्या रस्ते अपघातांबाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी मोठं विधान केलंय। सर्व अपघातांमध्ये सर्वात महत्त्वाचे दोषी सिव्हिल इंजिनियर आहेत। सर्वांना दोष देणार नाही, पण 10 वर्षांच्या अनुभवानंतर या निष्कर्षावर पोहोचलोय असं बेधडक विधान गडकरींनी केलंय। सतीश भोसले प्रकरणी दमानियांचं आजचं आंदोलन स्थगित झालंय अशी माहिती अंजली दमानियांनी एक्स अकाउंटवरून दिली आहे। फडणवीसांनी दिलेल्या कारवाईच्या आश्वासनानंतर दमानियांनी हा निर्णय घेतलाय। विधानभवनाबाहेर दमानिया ठिय्या आंदोलन करणार होत्या। सतीश भोसलेचा थेट मुलांना धमकी देतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। या व्हिडिओत तो मुलांना हातपाय तोडण्याची धमकी देताना दिसतोय। माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे आणखी एखाद्या गुन्ह्यानं फरक पडत नाही असंही तो म्हणतोय। नाद नाही करायचा। पीक विमा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याची कबुलीच कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी विधानसभेत दिली आहे। दरम्यान पीक विमा न देणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलंय। पुण्यात मेट्रोने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे। 3 वर्षात मेट्रोचा 33 किलोमीटर विस्तार झालाय। येत्या काही वर्षात 5 नव्या मार्गिकांचं उद्दिष्ट महामेट्रोने निश्चित केलंय। सध्या दैनंदिन 1,60,000 प्रवासी मेट्रोचा वापर करतायत, त्यातून 93 कोटी उत्पन्न प्राप्त होतंय। 5,000 आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार आहेत, याबाबतचं विधानसभेत मंजूर करण्यात आलंय। त्यामुळे सरकारचं महसूलही वाढणार आहे। महसुली थकबाकी न भरलेल्या जमिनी सरकार जमा करण्यात येतात। या जमिनी नाममात्र दंड आकारून परत देण्याची शेतकऱ्यांची मागणी होती। अंबरनाथ पूर्व भागात गॅस गोडाऊन ते नवरेनगर रोड परिसरात ड्रेनेज चोकअपचा त्रास अनेक दिवसांपासून आहे। सांडपाण्यामुळे दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। अनेकदा तक्रार करूनही या सर्व गोष्टीकडे अंबरनाथ नगर परिषद पूर्णपणे डोळेझाक करते। अंबरनाथमध्ये पालिका शाळेच्या आवारात अनधिकृतरित्या मदरसा सुरू झालाय। 7 दिवसात कारवाई करा, अन्यथा आम्ही मदरसा पाडू असा इशारा अंबरनाथ नगरपालिकेने मनसेने दिलाय। समृद्धी महामार्गावर अपघातात मृत पावलेल्या नातेवाईकांनी मूक आंदोलन केलंय। एका अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता। या घटनेनंतर तत्कालीन सरकारने मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली होती, मात्र अद्याप कोणतीही मदत मिळाली नाहीये असा आरोप नातेवाईकांनी केलाय।